हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीमध्ये कोणत्या पदासाठी काय पात्रता लागते असं बरेच विद्यार्थी विचारतात. मॅम, माझं 10वी झाले, माझं 12वी झाले, माझं DMLT झाले, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तर मी कुठे अप्लाय करू शकते? तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण यामध्ये कुठल्या पदासाठी कुठल्या क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरियावर तुम्ही अप्लाय करू शकता हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जितक्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्टचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आज आपण पाहणार आहोत. ओके, ही एक महत्त्वाची बातमी की आपली इंदून अकॅडमीची ॲप लॉन्च झाली आहे, ज्यामध्ये आपण ऑफर ठेवली आहे. तुम्हाला कुठलीही जनरल बॅच भेटणार आहे फक्त 999 रुपयेमध्ये, ज्यामध्ये तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही येतं. आणि जर तुम्हाला फक्त टेक्निकल बॅच हवी आहे तर त्यावरती सुद्धा ऑफर चालू आहे. ती भेटणार आहे तुम्हाला फक्त 499 रुपयेमध्ये. या प्राईजमध्ये कुठेच बॅच अवेलेबल नाही आहे, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. लवकर इंदून अकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमचा कोर्स, तुम्हाला जो कोर्स हवा आहे तो तुम्ही तिथून परचेस करू शकता. ओके, इथे आता तुम्हाला दिलेले आहेत पदाचे नाव आणि त्यांची इलिजिबिलिटी काय असायला हवी. पहिलं जे पद दिसते तुम्हाला ते आहे गृहवस्त्रपाल. ओके, तो जर हे जे पद आहे हे पद तुम्हाला यासाठी जर तुमची 12वी पास असणार तुम्ही, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, फक्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स हवा हाऊसकीपिंगचा. नेक्स्ट आहे स्टोर कम लिनेन कीपर. ओके, यासाठी पण 12वी झाली असेल तर अप्लाय करता येईल. आता हे जे पद आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल. ओके, या पोस्टसाठी बरेच विद्यार्थी विचारत आहेत की मॅम, मी अप्लाय करू शकतो का? तर लक्षात घ्या, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल कशामधनं, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुऑलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी और फॉरेन्सिक सायन्स, यामधनं तुमचं जर DMLT यामधनं तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि सोबत तुमच्याकडे DMLTचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ओके, आणि खाली पण हे पोस्ट दिसते तुम्हाला, हे आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, मलेरियाचं आहे हे. यासाठी पण तुमचं सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतो. तुमचं ग्रॅज्युएशन त्या दिलेल्या पोस्टमधनं झालं असेल आणि तुमच्याकडे DMLT असेल तर तुम्हाला अप्लाय करता येतं. नेक्स्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन लागतं आणि तुमच्यासोबत DMLT लागतं. ओके, हे तीनही पोस्टसाठी सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात त्या पोस्टला तुम्ही अप्लाय करायचं. पुढे बघूया. एक्सरे टेक्निशियन, यासाठी तुमचं जर बॅचलर झालं असेल पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. नंतर आहे ब्लड बँक टेक्निशियन किंवा ब्लड बँक ऑफिसर. यासाठी तुमची बॅचलर्स डिग्री झाली असेल जर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजनमधनं, तर तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि किंवा जर तुमची डिग्री झाली असेल सायन्समधनं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोमधनं, आणि सोबत हे जरी झालं असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येतं. म्हणजे ही पोस्ट तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करता येते या पोस्टसाठी. आणि समजा जर तुमचं DMLT झालं असेल तरीही तुम्ही या पोस्टला काय करू शकता, अप्लाय करू शकता. ही पण खूप महत्त्वाची पोस्ट आहे. याचा पे मॅट्रिक्स जो स्केल आहे तो खूप चांगला असतो. ओके, 29,200 to 92,300 या रेंजमध्ये यांचा पे स्केल असतो. आणि तुम्हाला यासाठी लागणार आहे, तुमचं जर D फार्मसी झालं असेल, डिप्लोमा किंवा B फार्मसी बॅचलर्स झालं असेल फार्मसीमधनं, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ही संधी खूप छान आहे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. आहार तज्ज्ञ, डायटिशियन ही पण पोस्ट खूप चांगली आहे. तुमचं जर होम सायन्समधनं BSc झालं असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके, पुढे बघू. ECG टेक्निशियनसाठी तुमचं पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजीमधनं झालेलं पाहिजे, किंवा तुमचं जर BMLT झालं असेल इन कार्डिओलॉजी देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके, परत डायलिसिस टेक्निशियन हे पण एक पद आहे, ज्यासाठी तुमची जर डिग्री झाली असेल कुठल्या पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमधनं, तर तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि DMLT लागतं, पण इथे सुद्धा तुम्हाला DMLT लागतं. ओके, स्टाफ नर्स हे पण खूप इम्पॉर्टंट पोस्ट आहे. जर तुमचं पजेसेस जनरल नर्सिंग
मिडवायफरी डिप्लोमा झाला असेल रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं, देन यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. ओके. आणि जे स्टाफ नर्स प्रायव्हेट 50% आहे त्यासाठी पण सेम क्रायटेरिया लागतो तुम्हाला. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय लागतं, BSc नर्सिंग लागतो. ओके. BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. टेलिफोन ऑपरेटर परत पद आहे, हे पण तुमचं फक्त 12वी झालं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येतं आणि काही इंग्लिश स्पीकिंग नॉलेज असायला हवं. ड्रायव्हरचं पद आहे, शिंपी आहे, नळ कारागीर आहे, सुतार आहे, हे सगळे 12वी वरती आहेत. 12वी झालं असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके. पुढे बघूया. नेत्रचिकित्सा अधिकारी, याच्यामध्ये पण तुमची जर डिग्री झाली असेल कशामध्ये, ऑप्थेमॅटिकमध्ये, तर तुम्हाला अप्लाय करता येतं. परत केमिकल असिस्टंट, हे पण एक पोस्ट आहे. ओके. ही पण चांगली पोस्ट आहे. जर तुमचं BSc किंवा MSc मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री झालं असेल, ओके, बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्री झालं असेल तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री लागतं यासाठी. अजून एक आहे बॅक्टेरियोलॉजिस्ट लॅबोरेटरी टेक्निशियन. लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी तुमचं MSc कंपल्सरी लागतं. मायक्रोबायोलॉजीमधनं जर MSc झालं असेल तुमचं तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता किंवा BSc पण झालं असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येतं. नॉन मेडिकल असिस्टंट, हे 12वी वरती आहे. अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटची ट्रेनिंग असते एक, ती जर झाली असेल तर तुम्ही हे पोस्टसाठी अप्लाय करू शकता. हेल्थ सुपरवायझर, हेल्थ सुपरवायझर पण इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुमचं बॅचलर्स डिग्री झालं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येतं. ओके. पुढे बघूया. इलेक्ट्रिशियन, हे पण एक पद आहे. सीनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन. ओके. हे सगळे 12वी वरती आहेत. 12वी झालं असेल आणि याच्याशी रिलेटेड तुमचं एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अप्लाय करता येते या पोस्टसाठी. ज्युनियर टेक्निशियन असिस्टंट पण. दंत आरोग्यक, सांख्यिकी अन्वेषक. ओके. या आरोग्य विभाग भरतीमध्ये बरीच पदे भरली जाणार आहे. त्याचा जो PDF आहे मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करते, तर तुम्ही तिथून पाहू शकता. स्टेनोचं पद आहे. ओके. हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. इथे सगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. हे सगळे जे SSC SSC दिसते तुम्हाला, त्याच्यासोबत तुमचं 10वी आणि तुमचं टायपिंग सर्टिफिकेट लागतं. या इंग्लिशसाठी तुम्हाला 12वी झालेलं पाहिजे, 10वी झालेलं पाहिजे आणि सोबत तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. लोअर ग्रेड स्टेनोसाठी पण तुम्हाला इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट लागतं. मिनिमम 40 वर्ड्स, 40चं तरी पाहिजे तुमचं. एक्सरे टेक्निशियनचं पण, एक्सरे टेक्नॉलॉजी रेडिओग्राफीमधनं झालं असेल तर अप्लाय करता येतं. ओके. हा आहे प्रत्येकाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. याचा PDF जो आहे तो मी तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि एलिजिबिलिटी माहिती असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.